जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपली बिर्याणी स्पेशल बनणार होती कारण आपल्यासोबत आपली छोटी शेफ आराध्या आली होती. हो, म्हणली पप्पा मी पण बिर्याणी बनवणार. म्हटलं बाळ बनव तू पण. मग मी मसाला टाकत होतो तर ती म्हटली मी पण मसाला टाकणार. मग आराध्यानं पण आमच्या मसाला टाकायला सुरुवात केली. बघा, कुकिंग ही फक्त काम नाही तर कला आहे मित्रांनो. ती आपल्याकडून पुढच्या पिढीकडे गेलेली कधी पण बारीच आहे. मग काय, भावानं इकडे मसाला बारीक करायला घेतलेला, मला दाखवला. मी म्हटलं अजून थोडा बारीक कर. तेवढ्यात खडा मसाला टाकत होतो तर आमच्या आरू कुठं ग बसत्या, म्हणले पप्पा मी मसाला टाकणार बघा. म्हटलं बाळ ह्या भांड्यात त्या भांड्यात असं दाखवत त्याच्याकडनं मसाला टाकून घेतला सगळा. आणि म्हणलं आपल्या शेफला टोपी घाला हो, कारण तुमच्याने केस पडाय नको. कॅप घातली आपल्या आराध्याने. मग काय, सगळ्या बिर्याणी तुपतेन टाकलं, लिंबू वगैरे पिळून घेतला, स्वच्छ धुतलेली कोथिंबीर पुदिना त्यांनी सगळ्यात टाकायला सुरुवात केली. सुमित तिकडं बिर्याणी मिक्स करायला लागला. मग तेवढ्यात सुमितनं दही फेटून ठेवलं होतं. मला म्हटलं अभिदा दही टाकून टाक, म्हणजे बाकीचं मी मिक्स करतो. तेवढ्यात काय, व्हेज बिर्याणीची भाजी बॉईल झाली होती, ती पण स्ट्रेन करून घेतली. मग फ्राय कांदा शेवटला टाकायला सुरुवात केली. फ्राय कांदा टाकल्यावर सुमित तिकडं बिर्याणी प्रॉपरमध्ये मिक्स करायला लागला. तेवढ्यात पाणी उकळलं का बघूया म्हटलं, राईस बॉइलिंगसाठी ठेवलेलं तर उकळायला नव्हतं म्हणून गॅस वाढवला त्याचा. आणि काय बघतोय, पाणी उकळलेलं. मग काय, भांडी अशी सरकवलीत आणि आम्ही दोघांनी स्ट्रेन केलेला राईस स्ट्रेनरमधला टाकला. अजून भरपूर राईस होता मित्रांनो, तो पण राईस पाणी स्ट्रेन केलं आणि टाकला. मग काय, राईस बॉईल झाला हे ओळखल्यावर राईसमधलं गरम पाणी टाकायला सुरुवात केली बिर्याणीमध्ये. त्यानंतर सुमित बरोबर परफेक्ट लेअर लावत होता. मग राईस बॉईल झाला हे ओळखल्यावर मी राईसचं लेअर लावायला सुरुवात केली. असं एकावर एक सगळ्या भांड्यांच्यात व्यवस्थित राईस टाकून घेत होतो. सुमित व्यवस्थित पळीने तो व्यवस्थित करत होता, राईस लेअर लावत होता. मग काय, सगळा राईस तयार झाला. त्याच्यावर वरती आणि सगळं तूप टाकलं आणि व्हेज बिर्याणीचं भांडं वरती ठेवले बघा सेपरेट, त्याच्यावर पण तूप टाकलं. फायनली आपली बिर्याणी दमसाठी लावली मित्रांनो. तासाभरात खेळ केला असो. आणि बिर्याणीसोबतच आपल्या इकडे चिकन 65 मिंट चिकन, चिकन लॉलीपॉप हे स्टार्टर खायला मिळतात. तसेच डेझर्टमध्ये काला जामून, रेग्युलर जामून, रबडी हे आयटम पण आपल्याकडे आहेत मित्रांनो. भरपूर ऑर्डर होत्या, पार्सल करण्यात भरपूर वेळ गेला. तुम्ही कधी ट्राय केलं की नाही दम राजेश बिर्याणी, कमेंट करून नक्की सांगा.